नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. भगवान शिव हा एकाच देव असा आहे जो लवकर प्रसन्न होतो, पण त्याच्या पूजेत काही चूक झाली तर भोलेनाथ नाराज देखील होऊ शकतात. सोमवारी भगवान शंकराची उपासना आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. पूजेच्या मध्यभागी बिल्व, चंदन, धतुरा आणि आकृतीची फुले अर्पण केल्यास भगवान शिव हे लवकर प्रसन्न होतात. सोमवारचे व्रत देखील काही लोक करतात. ते कसं तर शास्त्रानुसार सोमवारी देव शंकराची पूजा केली जाते आणि या दिवशी उपवास केल्याने महादेव आणि माता पार्वती प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. सोमवारचे व्रत अगदी सोपे आहे, परंतु हे व्रत पाळण्याचे काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक वेळा सोमवारचे व्रत आणि पूजेत नकळतपणे काही चुका होतात आणि या चुकांमुळे उपवासाचे फळ मिळत नाही असे मानले जाते. त्यामुळे जाणून घेऊयात सोमवारच्या व्रताचे नियम आणि कोणत्या चुका आहेत ज्या करू नयेत ते. सोमवार हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. या दिवशी भोलेनाथांची पूजा केली जाते. यामुळे प्रसन्न होऊन भोलेनाथ आपल्या भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. त्याचबरोबर या दिवशी काही काम करणे टाळावे. चला तर मग जाणून घेऊयात की सोमवारी कोणते कामं करू नयेत ते. पहिलं म्हणजे काळे कपडे घालू नयेत. सोमवारी भगवान शंकराची पूजा करताना काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. असे केल्याने भोलेनाथांना राग येतो. दुसरं म्हणजे अनैतिक कृत्ये टाळावीत. जर तुम्ही सोमवारी व्रत ठेवण्याचा विचार करत असाल तर सोमवारी तुम्हाला त्यासंबंधीचे नियम देखील पाळले पाहिजेत. जर तुम्ही सोमवारी भगवान शंकराची पूजा करत असाल तर लक्षात ठेवा की या दिवशी कोणाला त्रास होईल असे काहीही करू नका. म्हणजेच या दिवशी कोणतेही अनैतिक काम करणे टाळावे, अन्यथा असे केल्याने तुमचा जीव देखील धोक्यात येऊ शकतो. सोमवारीच काय, पण तसे पाहिले तर कोणत्याही दिवशी हे कामं करू नयेत, पण शक्यतो सोमवारी याची जास्त दक्षता घ्यावी. दुसरा म्हणजे चोरी करू नका. आठवड्यातील कोणत्याही दिवशी वाईट कृती टाळल्या पाहिजेत. विशेषतः सोमवारी धार्मिक शास्त्रात सोमवारी जुगार खेळणे, चोरी करणे किंवा दुसऱ्या स्त्रीवर वाईट नजर ठेवणे यासारख्या गोष्टी केल्या तर पापाचा भागीदार आपण होऊ शकतो. त्यानंतर पूजेत तुळशीचा वापर करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही तुळशीचा वापर करू नये. कारण असे मानले जाते की तुळशी शापित आहे आणि तिच्या पतीचा भगवान शंकराने वध केला होता. शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो. लक्षात ठेवा, चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका. तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि अर्पण करण्यायोग्य राहत नाही. शिवलिंगावर दूध, दही, मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे, तरच जलाभिषेक हा पूर्ण होतो असे मानले जाते. शास्त्रानुसार शिवलिंगावर कुंकवाचा टिळा कधीही लावू नये. शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळाच लावावा. भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका. जिथून दूध वाहते तेथेच थांबवा आणि परत जावा. महादेवांना खुश करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात ते आपण पाहूयात. भोलेनाथांना तांदूळ अर्पण करावे. त्यामुळे लोकांच्या जीवनात धनाचा वर्षाव होतो आणि गरिबीसुद्धा दूर होते. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पाप नष्ट करायचे असल्यास महादेवाला तीळ अर्पण करावेत. घर आणि जीवनात सुखसमृद्धी आणण्यासाठी महादेवाला जवस अर्पण करावेत. संतान प्राप्तीसाठी महादेवाला गहू अर्पण करावेत. त्याचबरोबर महादेवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर त्याचे गरिबांमध्ये वाटप करावे. महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही डमरूसुद्धा वाजवू शकता. ज्यांच्या घरात बरेच जण सारखे आजारी असतात त्यांनी शंकराला पाणी वाहावे. त्याचबरोबर मोक्ष आणि भोग प्राप्तीसाठी शंकराला गंगाजल अर्पण करावे. आता सोमवारचे व्रत कसे करावे ते पाहूयात. धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन तुम्ही करू शकता. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मनापासून पूजा करा आणि यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका. सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते, पण तुम्ही फलाहार सुद्धा करू शकता.
तर अशा प्रकारे तुम्ही सोमवारी उपवास करताना या काही चुका आहेत त्या केल्या नाही पाहिजे. त्याचबरोबर आपण कशाप्रकारे भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.